उद्धव ठाकरे उद्या 25 वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. मनसे आणि शिवसैनिकांमध्ये या सगळ्या सोहळ्याचं एक अभूतपूर्व असं जे वातावरण आहे ते बघायला मिळत आहे. आपल्यासोबत मनसेचे प्रदेश सरचिटणीस आहेत दिनकर पाटील. दिनकरांना उद्याचा हा जो कार्यक्रम आहे, उद्याची जी सभा आहे ती किती महत्त्वाची आहे आणि कसं बघताय उद्याच्या सभेकडे? हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे दोघं बंधू एकत्र आल्यामुळे, एकत्र सभा घेत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवे चैतन्य निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील जनतेला महायुती जी आज महाराष्ट्रामध्ये जो त्यांनी धुमाकूळ घातला, जे हुकुमशाहीकडं हा राज्य चालू आहे, सगळ्या शेतकरी असेल, कष्टकरी, कामगार, व्यापारी, उद्योजकांवर जो अन्याय होतो आहे, बलात्कार, अशा गोष्टी घडत आहेत. त्यामुळे दोघं बंधू एकत्र आल्यामुळे ही ऐतिहासिक सभा होणार आहे. याच्यामध्ये नुसते मनसे आणि उद्धव सेनाच नव्हे तर मराठी माणूस हा एकत्रितपणे स्वतः उद्या गाड्या घेऊन आपल्या आपल्या परीने येणार आहे आणि ही सभा ऐतिहासिक होईल. जनता याला खूप मोठा पाठिंबा देते. हे आज आम्ही सगळ्या स्तरावर जेव्हा फिरतो तेव्हा बघायला मिळतं. उद्याच्या या सभेसाठी आपलं काय नियोजन आहे? नाशिकमधून मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते कशा पद्धतीने निघणार आहेत? आम्ही प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला विभागवाईज गाड्याचं नियोजन आहे, तालुकावाईज गाड्यांचं नियोजन आहे. उद्या आम्ही सर्व उद्धव सेना आणि आम्ही मनसे, महाराष्ट्र सेना या सगळ्यांची खूप मोठी तयारी आहे. प्रत्येक कार्यकर्ता सज्ज झालेला आहे आणि उद्या माझ्या अंदाजे आमच्याच 400 ते 500 गाड्यांचं आमचं नियोजन आहे. उद्धव सेनेचं 400-500 गाड्यांचं नियोजन आहे आणि इतरही मराठी माणसं स्वतःहून निघणार आहेत. एकूणच उद्याच्या सभेच्या नंतर एकूणच काय चित्र बघायला मिळेल? आगामी महापालिका निवडणुका आहेत, त्या निवडणुकांमध्ये या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याचा कितपत परिणाम जाणवू शकेल? 100% तुम्ही बघितलं असेल, आज नाशिकमध्येच उदाहरण घ्या. गुन्हेगार, त्यानंतर सलमान, आपलं सलीम कुत्ता यासारखी लोक भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करत आहेत, त्यांना घेत आहेत. आज नियुक्ती होते, उद्या पळून नेत आहेत. ही काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये? जनता बघते, महाराष्ट्र बघतोय. हे कदापि महाराष्ट्र महायुतीला माफ करणार नाही, भारतीय जनता पार्टीला माफ करणार नाही. पक्ष वाढवण्यासाठी, सत्तेवर येण्यासाठी, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, ह्या गोष्टीला महाराष्ट्र, नाशिककर सगळे कंटाळलेले. आपण बघाल महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायतीमध्ये 100% ठाकरे बंधूंचाच ब्रँड चालणार. लोकांना दोघंही बंधू पाहिजे. महायुतीच्या विरोधात लढणारे खंबीर नेतृत्व दोघंही बंधू आहेत. आपण बघितलं असेल, प्रबोधनकार ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रासाठीच काम केलं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्रासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे काम करत आहेत. आणि महायुतीचे लोक ते एकत्र येऊ नये म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या काढतात. त्याला आता थारा नाही. प्रत्येक मराठी माणूस सगळे त्यांच्या मागे उभे राहणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ येणाऱ्या निवडणुकामध्ये ठाकरे ब्रँडच चालणार. उद्याच्या सभेनंतर वातावरण राज्यातलं बदलेल असं वाटतं? 100% बदलणार. आताच बदललेलं आहे. घाबरून मराठी भाषेचे 2 GR मागे घेतले, घाबरून घेतले आणि सांगतो आमचा विजय. अहो, मी वारंवार सांगतो, भारतीय जनता पार्टीसारखा खोटारडा पक्ष कोणताच नाही आहे. जनतेने सावध व्हावं. का त्यांच्याकडे प्रवेश करतायत? अरे, तुमची माती होऊन जाईल. ते लोक काही कामाचे नाही आहे, यूज अँड थ्रो आहे. मी मागच सांगितलं सभेमध्ये, शिवतीर्थावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 11 वर्ष वापरून घेतलं. 3 वेळा आमदारकीला फसवलं, महापौरला एकदा फसवलं, लोकसभेला तयारी करायला लावली, मला फसवलं. माझ्या घरावर तुळशीपत्र ठेवून मी काम करत होतो. हा पक्ष लोकांना फसवणार आहे. फक्त सत्तेसाठी, सत्तेतून पैसा कमवणारा भारतीय जनता पार्टी आहे. एवढंच मी सांगेल आणि मी विनंती करेल सगळ्यांनी ठाकरे बंधूंबरोबर या
आणि या महाराष्ट्राचं कल्याण करून घ्या. खूप खूप धन्यवाद. उद्या होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर नेमकं महाराष्ट्राला काय संबोधित करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर दुसरीकडे मनसैनिकांमध्ये आणि ठाकरे गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. उद्याच्या सभेची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आल्याचं देखील बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.